आज बनवणार आहे चविष्ट आणि हेल्दी आवळ्याचं लोणचं. मग काय, बाजारातून 1 किलो आवळे आणलेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता हे आवळे शेवटचे असल्यामुळे ह्याच्यावर डाग खूप पडलेले होते. आवळ्याचा सीझन हिवाळ्यामध्ये असतो, पण आता शेवटचे आवळे असल्यामुळे ह्याच्यावर डाग पडलेले होते. ते चाकूने असे मी सगळ्या आवळ्यांवरचे डाग काढून घेतले आणि स्वच्छ करून घेतले. आता इकडे गॅसवर पातेलं ठेवलं, त्यात पाणी टाकून आवळे वाफवायला ठेवले. जवळजवळ 5 ते 7 मिनिट आवळ्यांना वाफवून घ्यायचं. 5 ते 7 मिनिट झाले होते. आवळे पण छान वाफवून तयार झाले होते. आवळे थंड होईपर्यंत मी इकडे मसाला बनवून घेतला होता. मसाल्यासाठी 2 चम्मच अख्खे धने, 1 छोटा चम्मच काळी मिरी, 1 छोटा चम्मच मेथी दाणे, 2 छोटे दालचिनीचे तुकडे आणि 2 चम्मच बडीशेप असं करून मसाला तयार करून घेतला. इकडे आवळे पण थंड झाले होते, तर त्याच्या कळ्या मी अशा काढून घेतल्या. कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलं आणि थोडा वेळ त्याला थंड होऊ दिलं. त्यानंतर इथे 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद आणि आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं 2 ते 3 चम्मच आणि हिंग टाकून याला 10 ते 15 मिनिट असं झाकून ठेवून द्यायचं. 15 मिनिट हे मसाला थंड झाला की यात आवळ्याच्या त्या कळ्या होत्या त्या टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून द्यायचं. 2 ते 3 दिवस हे आवळे मुरेपर्यंत बाहेर ठेवलं तरी चालते. नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हे आवळ्याचं लोणचं खूप दिवस टिकते. बाय बाय.